या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. आता पाहूयात एक सविस्तर बातमी. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या कृपाशीर्वादानं श्री श्री रविशंकर विद्या मंदिर हे सीबीएसई स्कूल अल्पावधीतच सोलापूरकरांसाठी सुरू होत आहे. नियोजित श्री श्री रविशंकर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलाच्या ऑफिसचा शुभारंभ गुरुपूजन सोहळ्यानं संपन्न झाला. सोलापूरमधील नियोजित श्री श्री रविशंकर विद्या मंदिरचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक धनेश स्वामी जवळेकर यांनी सर्व मान्यवरांचं प्रारंभी स्वागत केलं. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक रघुनाथ भैया चौहान यांनी गुरुपूजन आणि सत्संग करून गुरुपूजनाचं महत्व विशद केलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना कृष्णा हिरेमठ यांनी श्री श्री रविशंकर विद्या मंदिराविषयी माहिती सांगितली. प्राचार्य शिवानंद शिरगावे यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दर्जेदार शिक्षणाविषयी मनोगत व्यक्त केलं. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रेरणेने सोलापूरमध्ये श्री श्री रविशंकर विद्या मंदिर अल्पावधीतच सुरू होत आहे. हे सीबीएसई स्कूल असणार आहे. नर्सरी पासून ते 12वी पर्यंत या स्कूलची सुरुवात जून 2027 मध्ये सुरू होणार आहे. सोलापूरचे प्रसिद्ध उद्योजक आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक श्री धनेश स्वामी जवळेकर यांच्या प्रेरणेने हे स्कूल सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक सर्व शिक्षण देण्याबरोबर एआयचं शिक्षण असेल, डिजिटल शिक्षण असेल, या सर्व आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या विद्यालयाच्या मार्फत होणार आहे. यासाठी ह्याची तयारी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यामध्ये शैक्षणिक संकुलाच्या परिसरामध्ये 108 वृक्ष लावण्यात आले आणि आज या ठिकाणी या विद्यालयाच्या निमित्ताने नियोजन करण्यासाठी, तयारी करण्यासाठी एक सुसज्ज अशा ऑफिसचं सुरुवात आज करण्यात आली आणि या ऑफिसच्या सुरू करण्याच्या निमित्ताने आज गुरुपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि गुरुपूजना संपन्न करून या ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. चांगले युजेबल होते ही अशाची कल्पना झाली आणि हे मूळ सर्व आले आजपर्यंत. मला वाटतं सगळ्यांची शुभेच्छा आहेत आणि 2027 पर्यंत आपली स्कूल चालू होईल अशी आशा करतो आणि सगळ्यांचा सपोर्ट पण आहेच आहे. आणि आता परवा एक साधारण माझी कल्पना आहे की पाडव्याला आपण त्याच्या भूमिपूजन करायचं. 1 वर्षाचं टार्गेट आहे. 3 वर्षापर्यंत आपली पहिली फेज काम बिल्डिंग पूर्ण करायची आणि त्या फेजचं काम आमचे टीम आहेत, आमचे पार्टनर पण आहेत, आम्हाला कल्याण त्यांना ते कन्स्ट्रक्शनचं काम द्यायचं टायमिंग आहे. आर्किटेक्ट म्हणून आपले हे स्वामीनाथ स्वामी हे आमचे आत्याचे मार्केटमध्ये त्यांचे मिस्टर आहेत. ते त्यांनी बरेच स्कूल पण केले मोठे लोक सरांचे वगैरे आणि अशा पद्धतीने आपल्याला 2000 पाडव्याला आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीने पूजन करून 1 जूनला सरांनी 27 चालू करायचं अशी कल्पना आहे. तर अशा पद्धतीने आज गुरुपूजन आणि ऑफिसर पण जे काही करस्पॉन्डन्स करायचं त्या ठिकाणी चालू करायचं आजपासून. त्याचबरोबर मला माझ्या जीवनातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे फडणवीस यांची. आमच्या क्रांतीमध्ये त्यांचं पण एक फार मोठा हातभार आहे आणि आमचे हे जे गुरुजी आहेत ते आपले सिद्धेश्वर महाराज हे फार मोठे सेवेकरी आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ह्यांच्याशिवाय भेटत तर ते एक सिद्धेश्वरची फार मोठी सेवा करते. फार खूप बघा त्यांचं महत्व 86 वय आहे. तर ते रिक्षा मिळाले म्हणून स्वतः गाडी घेऊन आले बाईकवर. त्यांचं पण कौतुक करण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही, आजार नाही आणि आमच्या ह्या प्रत्येक कार्याला त्यांचा सपोर्ट आहे. तर आम्हाला आता सगळ्यांचा आपला सपोर्ट आहे आणि आपण त्या दिवशी पाण्याच्या दिवशी आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम करायचा आहे. या कार्यक्रमास वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, शिवयोगी शास्त्री होळीमठ,
सिद्धय्या स्वामी हिरेमठ, संचालक अनुपम स्वामी जवळेकर, राजकुमार वैरागकर, चंद्रशेखर स्वामी, महेश स्वामी, वैजीनाथ देवणीकर, योगेश चडचणकर, बसवराज निंबाळ, विद्यानंद स्वामी औसेकर यांसह लातूरचे चंद्रशेखर स्वामी, राज निकते, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर अमिता खिलजी, तनुजा शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.